खरंच चांगली शिक्षण त्याच्यावर लिहिलंय DDR ला लगेच नाही का 108 च्या ह्याने कारवाई पण करायला सांगितली आणि बाकी पण नागरिक सहकारी बँका वेगळे सचिन भाई ऐका मी सगळ्यांसाठी माझा 1 रुपया नाही बँकेमध्ये आमच्याच बँकेत नाही ना ज्ञानराधामध्ये ना साईराममध्ये ना त्या जिजाऊमध्ये मी फक्त तुमच्यासाठी जे गेल्या 2-4 दिवसापासून तुम्ही पेपर वाचला तुमच्यासाठी सगळ्या गोष्टी करावल्या हे नाही मला कालपासून कुठे कुठून 2-4 निरोप आले की लोकांना थांबवा मी बिलकुल थांबवा पैसे घेऊन यायचं पारदर्शक मला एकट्याला भेटायचं नाही म्हणलं मला लोकांसमोर भेटा लोकांसमोर पैसे आणा लोकांचे पैसे माझ्या समोर वाटा काय ही माझी मागणी आहे दाखवा ओरिजिनल पाहिले ऑपरेशन झाले 2 लाख दिवस झाले 1 रुपये द्या 5 लाख त्याच्याकडे काय उपयोग पैसे असून तुम्ही त्याच्याकडे म्हणते तर नुसते देणार पैसे काय वाघभर साहेब नाही का त्यांनी आम्हाला पैसे नाही म्हणलं भूम काय महिना झालं याच्याकडे 5 लाख रुपये 5 रुपये द्यायला तर सगळे नंबर द्या आम्ही तुम्हाला सूचित करतो आता तर जाऊ पण उपोषण कधी करायचं उपोषण आता SP साहेबांना सगळ्यात पहिले अगोदर आपल्याला ह्यांचे पासपोर्ट रद्द करावं लागतील हे पासपोर्ट जर रद्द नाही केला त्यांनी जर भारत देश सोडला तर आपल्याला 1 रुपया बी भेटणार नाही त्याच्यामुळे पहिली कारवाई आपल्याला काय करायची ह्यांचे पासपोर्ट रद्द त्याच्यानंतर मग ह्यांच्या प्रॉपर्ट्या नाही तर काय ह्यांची प्रॉपर्टी नातेवाईकाच्या नावावर केलेल्या ते विकू शकतील सगळ्या भावाच्या नावावर प्रॉपर्टी ती म्हणजे आमचा काही संबंध बाहेर जर गेला तर सगळं गोंधळ होऊन जाईल सगळा त्याला यायचंय ते SP ऑफिसला माझ्यासोबत चला SP साहेबाला हे बोलायचं आता पहिले पासपोर्ट रद्द करा पासपोर्ट रद्द केल्यावर ते आपल्यापाशी बसते पासपोर्ट जर नाही रद्द केला तर ते निघून जातात म्हणजे जिजाऊचा जो अध्यक्ष वर्ष झाले फरार काय दिलं पैसे नाही हॅलो कामाला पण काय झालं गेले साहेब गेली का वाट लागली दुसऱ्याची वाटा लागायला असं म्हणलं आता काय करणार
झालं गेले साहेब गेली का वाट लागली दुसऱ्याची वाटा लागायला राव सर असं म्हणलं आता काय करणार बीड जिल्ह्यामध्ये ठेवीदारांचा जो प्रश्न उभा राहिलेला आहे, बीड जिल्ह्यामधील मल्टीस्टेट पतसंस्था नागरिक सहकारी बँकेमध्ये जे आलबेल चाललेला आहे याला वाचा फोडण्यासाठी गेल्या 8 दिवसापासून स्वाभिमान संघटनेच्या वतीनं जिल्हाभरामध्ये DDR असेल, पोलीस अधीक्षक असतील आणि काल आम्ही पुणे सहकार आयुक्त कवडेसाहेब यांची भेट घेऊन बीड जिल्ह्यातील सर्व ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात यासाठी आम्ही पुणे सहकार आयुक्त कवडेसाहेब यांना निवेदन दिलं असून येत्या काही दिवसामध्ये ठेवीदारांच्या ठेवी जर परत नाही मिळाल्या तर प्रत्येक शाखेसमोर ज्या शाखा संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहेत, ज्या ठेवीदारांना वारंवार व्हिडिओच्या माध्यमातून फक्त व्हेंटिलेटरवर ठेवण्याचं काम करत आहेत, अशा संपूर्ण शाखेसमोर डफडा आंदोलन संस्था चालकांना जागा करण्यासाठी डफडा आंदोलन आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये करणार आहोत. किती बँका आहेत, किती शाखा आहेत आणि किती ठेवीदार आहेत? बीड जिल्ह्यामध्ये ठेवीदारांची संख्या जर सांगायची झाली तर 30 ते 35 हजार ठेवीदार या संपूर्ण बँकेमध्ये अडकलेले असून कुणाच्या मुलीचं लग्न थांबलेलं आहे, कुणाच्या मुलाचं शिक्षण थांबलेलं आहे, कुणाच्या घरासाठी किराया देण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाही आहेत, कुणाचा घरगाडा चालण्यासाठी संसार चालवण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नाही आहे. अशा ठेवीदारांसाठी आमचा स्वाभिमानचा लढा हा उभारलेला आहे.